हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहे IUPAC नेम अँड ऑक्सिडेशन नंबर किंवा याला ऑक्सिडेशन स्टेटसुद्धा म्हणतात ऑफ दी कोऑर्डिनेशन कंपाऊंड. लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी खूप काही साध्या ट्रिक्स आहे IUPAC नेम फाइंड आउट करण्याच्या आणि ऑक्सिडेशन नंबरसुद्धा काढण्याच्या. आता याच्या आधी आपण बऱ्याचदा बघा काय झालेलं आहे, आपण पाहतो आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे 9th नंबरचा चॅप्टर जो आहे, ज्याचं की वेटेज आय थिंक 6 ते 7 मार्क्सचं असेल. हो बरोबर आहे, कमीत कमी मिनिमम 5 मार्क्स अँड मॅक्झिमम 7 मार्क्सचं त्याचं वेटेज आहे. 5 to 7 मार्क्सचं वेटेज आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला बेसिक गोष्टी पाहिजे आहे. आता या ठिकाणी IUPAC नेम घेत असताना आपण पाहिलेलं आहे बऱ्याचदा की आपलं साधं IUPAC नेम जे आहे ते काय होतं आहे, ते IUPACने सांगितलेलं होतं की सिलेक्ट दी लॉंगेस्ट कार्बन चेन, जेवढे नंबर ऑफ कार्बन असेल त्याला काउंटिंग करा आणि लेस नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप, त्याच्यामध्ये जो कोणचा फंक्शनल ग्रुप असेल त्याला कमीत कमी नंबर आला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही त्याला नंबरिंग करा. किंवा आपण पॉलीफंक्शनसुद्धा पाहिलेले आहे, काही सबस्टिट्यूट्स होतात, काही प्रायोरिटी ऑफ ग्रुप होतात. आता याच्यामध्ये आपण या दोन्ही गोष्टी शिकलो आहे, परंतु या ठिकाणी IUPAC नेम कोणाचं पाहायचं आहे आपल्याला, कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं बघायचं. लक्षात घ्या, कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा सर्वात आगळं आणि वेगळं IUPAC नेम आहे, जेणेकरून सगळ्यांना कन्फ्युजन होणारं. पण सगळ्यात एवढं मी तुम्हाला सांगतो आहे की एवढ्या साध्या आणि सोप्या इझी पद्धतीने सांगतो आहे की जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये IUPAC नेम येणार म्हणजे येणार. तुम्ही व्हिडिओ जो आहे थोडा लांब होईल, तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो. जर तुम्हाला याच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कॉमेंट्स करू शकता. मी तुम्हाला त्याचे क्युरी जे आहे किंवा काही ट्रिक्स जे आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. पण अवश्य शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा, त्याच्याने तुमचं काय होईल, याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिलं MSc लेवलमध्ये सुद्धा कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं IUPAC नेम ते सुद्धा बऱ्याचदा विचारलं जाते. आता जर तुम्ही या एक्झाममध्ये सेट एक्झाम झालेली आहे, त्या सेट एक्झाममध्ये बऱ्याचदा खूप सगळे तुम्ही जर पाहिले असेल त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे बरेचसे एक्झाम्पल त्याच्यामध्ये आलेले आहे. चला, तो विषय वेगळा आहे. तर आता आपण याला पाहू, हे वर्नर थेरी जे आहे किंवा वर्नर्स पॉस्च्युलेट जे आहे, त्या वर्नर भाऊसाहेब जे आहे म्हणजे काय, ते एक सायंटिस्ट होते. त्यांनी या कॉम्प्लेक्स कंपाऊंडला, ते फादर ऑफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे, म्हणजे काय आपण त्यांचे उदय निर्माते जे आहे त्याला आपण असं म्हणू शकतो, म्हणजे ॲक्च्युली म्हणतोच आहे. आता लक्षात घ्या, या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, 5 स्टेप या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. या ठिकाणी काय होत आहे की आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी काय होत आहे. बघा, मी तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, तुम्ही या ठिकाणी फोकस करा. बघा मित्रांनो, याला आपण कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणतो. मी जनरल एक्झाम्पल घेतो आहे. एम म्हणजे काय, तर सेंट्रल मेटल ॲटम. LG म्हणजे काय, याला आपण म्हणतो आहे लिगेंड असं म्हणतो आहे. मग आता या ठिकाणी याला लिहित असताना कसं लिहायचं, जर या ठिकाणचा आपल्याला IUPAC नेम करायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला लिगेंड नेम करावं लागेल. म्हणजे काय, या ठिकाणी हे जे तुम्हाला दिसते आहे LG, याला आपण किंवा बरेच लोक LN सुद्धा लिहितात. मी याला LG लिहितो, लिगेंड लिहितो आहे, किंवा बरेचसे लोक त्याला LN लिहितात, तेही चालेल. तर या ठिकाणी लिगेंड नेम, याच्यामध्ये काय करायचं आहे, ह्या कॉम्प्लेक्स जो आहे, स्क्वेअर ब्रॅकेट जो आहे, याच्या आतमध्ये असणारा जो लिगेंड आहे डायरेक्टली अटॅच टू द सेंट्रल मेटल ॲटम, त्याच्यामध्ये लिगेंड नेम आपल्याला आधी लिहायचा आहे, प्लस सेंट्रल मेटल ॲटम जो कोणता असेल किंवा सेंट्रल मेटल नेम जे आहे, हा जो सेंट्रल मेटल जो असेल, जो कोणता असेल त्याचं आपल्याला नाव लिहायचं आहे, प्लस या ठिकाणी ऑक्सिडेशन नंबर किंवा आपण त्याला म्हणतो आहे ऑक्सिडेशन स्टेट म्हणतो आहे मित्रांनो, ते लिहायचं आहे. पण ते कशामध्ये, तर आपल्याला ते रोमन आकड्यामध्ये लिहायचं. जसं आपल्या घड्याळीमध्ये रोमन आकडे राहतात, आपण फर्स्ट जो आहे असा लिहितो आहे, सेकंड आपण असा लिहितो आहे, अशा पद्धतीनं रोमन आकड्यामध्ये आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट किंवा त्याला आपण ऑक्सिडेशन नंबर असं म्हणतो आहे, ते लिहिणे अत्यंत गरजेचं आहे. बघा मित्रांनो, दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे की या ठिकाणी सेकंड आपलं एक जनरल एक्झाम्पल आहे की या ठिकाणी X दिसतो आहे, हा तुमचा X आहे. लक्षात घ्या, हा काय आहे, X आहे, आणि Xला आपण काय म्हणतो आहे, कॅटायन असं म्हणतो आहे. आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये म्हणजे काय, कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये, म्हणजे कॉम्प्लेक्समध्ये काय आहे, M सेंट्रल मेटल ॲटम आणि लिगेंड. याला डिव्हाइड करत असताना किंवा याला बायफर्गेट करत असताना कसं लिहिणार मी, लक्षात घ्या, जर हा ब्रॅकेटच्या आधी येत असेल कोण, X, तर याला मी आधी लिहिणार. तो कोण आहे, तो कॅटायन आहे. लक्षात घ्या, तो मित्रांनो काय आहे, कॅटायन आहे. याला आपण व्यवस्थितरित्या जेव्हा आपण ऑक्सिडेशन नंबर काढणार ना, त्यावेळेस तुम्हाला मी बायफर्गेट करून देणार, कारण की याही ठिकाणी कॅटायन आहे, ते हे ॲनायन असेल.
पहिल्यांदा कॅटायन येतो, नंतर ॲनायन येतो. लक्षात घ्या मित्रांनो. या ठिकाणी काय आहे, जर ब्रॅकेटच्या आधी कॅटायन येत असेल तर कॅटायन नेम लिहिलेलं आहे जे कोणतं असेल, आणि जे असेल तेच लिहायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्याला ATE वगैरे वगैरे काही लावायचं नाही. नॉर्मल कंडिशनमध्ये जो असेल तो आपल्याला लिहिणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, लिगेंड नेम सेम वरच्यासारखंच प्लस सेंट्रल मेटल नेम. बघा या ठिकाणी थोडीशी महत्त्वाची गोष्ट आहे. सेंट्रल मेटल नेम जे असेल ते याचं सेंट्रल मेटल नेम ज्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये आहे, प्लस याच्यामध्ये आपल्याला ATE किंवा बरेच लोक त्याला ATE वाचतात, ATE हे आपल्याला लिहायचं आहे. प्लस त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप मित्रांनो, आपण पहिले नंतरचं पहिले असं लिहू शकत नाही. आपल्याला या सिक्वेन्सनी जे मी तुम्हाला 5 स्टेप देतो आहे, या 5 स्टेपनीच तुम्हाला करावं लागेल, अन्यथा तुम्हाला करता येणार नाही. मग तुमचे त्या ठिकाणी मार्क्स करू शकतात. या ठिकाणी ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट आपण याला असं म्हणू शकतो. लक्षात घ्या, ऑक्सिडेशन स्टेट किंवा आपण याला ऑक्सिडेशन नंबर असं म्हणू शकतो. थर्ड नंबरची एक स्टेप आहे, कॉम्प्लेक्स कंपाऊंडच्या बाहेर आपल्याला एक Y दिसतो आहे, त्याला आपण काय म्हणतो आहे, ॲनायन असं म्हणतो आहे मित्रांनो. लक्षात घ्या, एक मिनिट, खूप महत्त्वाचं आहे कारण की तुम्हाला बऱ्याचदा बोर्डमध्ये विचारल्या जाते, याही वर्षी विचारलेलं होतं. बघा लक्षात घ्या, नुकताच 12वीचा रिझल्ट लागलेला आहे. खूप छानपैकी बऱ्याचशा मुलांनी केमिस्ट्रीमध्ये बऱ्याच चांगला स्कोअर केलेला आहे. बघा मित्रांनो, आता थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहतो आहे. कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये काय करायचं आहे, सर्वात सुरुवातीला आपल्याला लिगेंड नेम लिहायचा आहे. बघा मित्रांनो, लिगेंड नेम जे काही असेल ते, जो कोणता सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच असेल लिगेंड, तो लिगेंड लिहितो आहे. प्लस सेंट्रल मेटल नेम, हे जे या मेटलचं जे काही नाव असेल ते नाव लिहायचं आहे. प्लस त्यानंतर कॉम्प्लेक्सच्या नंतर या ठिकाणी काय आला, Y आलेला आहे, म्हणजे ॲनायन आलेला आहे. या ठिकाणी कॅटायन आलेला होता, तो आधी लिहिला होता. जर आधी येत असेल तर आधी लिहायचा, नंतर येत असेल तर नंतर लिहायचा. या ठिकाणी ॲनायन लिहिला, प्लस ऑक्सिडेशन नंबर किंवा त्याला आपण ऑक्सिडेशन स्टेट असं म्हणू शकतो. X म्हणजे काय, कॅटायन, Y म्हणजे काय, ॲनायन. बघा मित्रांनो, आता नेक्स्ट मिळतो आहे आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेटवर, म्हणजे काय, कॉम्प्लेक्सवर n नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज आहे, n नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज आहे. सेम प्रोसिजर आहे. लिगेंड नेम, बघा लिगेंड नेम प्लस सेंट्रल मेटल नेम, हे काय जे काही नाव असलेलं आहे सेंट्रल मेटल, जसं आपण एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होईल. पण तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे, कारण की जर तुम्ही या ठिकाणी याला अर्धवट सोडाल तर तुम्हाला समजणार नाही. कारण की ही एवढी साधी सोपी ट्रिक्स आहे की बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन होते. पण या ठिकाणी तुम्ही ह्या 5 स्टेपनी जर तुम्ही शिकले तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आणि बऱ्याचशा अशा ट्रिक्स दिलेल्या आहे की जेणेकरून चांगल्यांना येत नाही, पण आपण विदिन अ सेकंडमध्ये आपण त्याला सॉल्व करू शकतो, अशा कंडिशन आहे. मग बघा लक्षात घ्या, लिगेंड नेम प्लस सेंट्रल मेटल नेम, आणि सेंट्रल मेटल नेमला काय करायचं आहे, ATE लावायचा आहे, ATE लावायचा आहे प्लस ऑक्सिडेशन नंबर. आणि लक्षात घ्या मित्रांनो, हा कॅटायन आहे की ॲनायन आहे काही लेनदेन नाही. ह्या कॅटायन आहे की ॲनायन आहे आपल्याला काही करायचं नाही. फक्त आपल्याला सर्वात सुरुवातीला ऑक्सिडेशन नंबर लिहिल्यानंतर रोमन आकड्यामध्ये आपल्याला ॲनायन लिहिणे अत्यंत गरजेचं आहे. मग याच्या आधी जर आपण पाहतो आहे, या कॉम्प्लेक्सवर तुम्हाला काही चार्ज दिसतो का, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, नाही. मग आपण या ठिकाणी लिहिले आहे का, नाही. तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला दोन्ही ठिकाणी आपल्याला एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आपल्याला चार्ज दिसतो आहे, तर आपल्याला फक्त आणि फक्त ॲनायन लिहिणे अत्यंत गरजेचं आहे. मग आता या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज असेल तर आपण ATE लिहायचं, म्हणजे हा काय झाला, हा कॅटायन झालेला आहे. हा कॉम्प्लेक्स कंपाऊंड कोणचा आहे, हा कॅटायन झालेला आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 5 नंबरचं एक एक्झाम्पल आहे, म्हणजे जनरल एक्झाम्पल आहे. सेंट्रल मेटल ॲटम लिगेंड आणि त्याच्यावर आहे n नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. सेम कंडिशन, लिगेंड नेम प्लस सेंट्रल मेटल नेम. आता या ठिकाणी हा ॲनायन असल्याकारणाने या ठिकाणी ATE लिहायची गरज नाही आहे. लक्षात घ्या, कधी लिहायचं ATE, ज्यावेळेस हा निगेटिव्ह चार्ज असेल, आणि निगेटिव्ह चार्जला आपण काय म्हणतो आहे, कॅटायन असं म्हणतो आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल, हा ॲनायन असल्याकारणाने या ठिकाणी ATE लिहायची गरज नाही. या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर प्लस नंबर ऑफ कॅटायन असो की ॲनायन असो, आयन लिहिणे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो. आता बघा, या ठिकाणी मी जनरल एक्झाम्पलला एक सॉल्व केलेला आहे. या ठिकाणी एक्स म्हणजे काय झाला आहे, हा कॅटायन झालेला आहे मित्रांनो. हा काय झालेला आहे, कॅटायन झालेला आहे. हा कॉम्प्लेक्स कंपाऊंड. N म्हणजे काय, नंबर ऑफ लिगेंड, किती नंबर ऑफ लिगेंड अटॅच आहे.
नंबर ऑफ लिगेंड अटॅच आहे, लिगेंड अटॅच आहे. सोबतच मित्रांनो लक्षात घ्या, याला बायफॉर्गेट केलेलं आहे. तर या ठिकाणी बघा याच्यावर काय होतो आहे, जेवढे नंबर ऑफ कॅटायन असेल म्हणजे काय, याने काहीतरी इलेक्ट्रॉन लॉस केलेले आहे, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. आणि मग घेतलेले कोणी आहे, तर कॉम्प्लेक्स कंपाऊंडने घेतलेले आहे. तर एन नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज जो आहे हा आपल्याला मिळतो आहे. आता या ठिकाणी ट्रिक लिहून ठेवलेली आहे मित्रांनो मी. एक्स म्हणजे काय, कॅटायन. जर कॅटायन असेल तर या ठिकाणी सेंट्रल मेटल नेमला काय लागते मित्रांनो, AT लागते. लक्षात घ्या काय लागणार आहे या ठिकाणी, AT लागणार आहे. ATE असं लागणार आहे, जे की आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे काय या ठिकाणी काय होऊन राहिलं मित्रांनो, या ठिकाणी या कॉम्प्लेक्सवर काय आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, ते या ठिकाणी AT लावलेलं आहे आपण. जर दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर कॉम्प्लेक्सच्या बाहेर कॅटायन जर असेल तर सुद्धा आपल्याला सेंट्रल मेटल ॲटमला AT लागते आहे. ही सर्वात महत्त्वाची ट्रिक होती. 2 मिनटासाठी मी थांबतो आहे, तुम्ही सर्वांनी याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. चला ठीक आहे. आता बघा मित्रांनो, याच्यानंतरचं एक आपल्याला एक मिळते आहे, काय आहे बघा, लक्षात घ्या. या ठिकाणी तुमच्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर करून देतो आहे. या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह चार्ज असलेले ॲनायनिक लिगेंड जे आहे, ॲनायनिक लिगेंड लक्षात घ्या मित्रांनो. या ठिकाणी बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होते आहे. ॲनायनिक लिगेंड लक्षात घ्या काय होऊन राहिलं आहे, ब्रोमिन असेल तर ब्रोमो. ॲनायनिक लिगेंड लक्षात घ्या, ओ लागणार आहे सगळ्यांना मित्रांनो, ओ लागलेला आहे. तर ब्रोमिन असेल तर ब्रोमो, क्लोरीन असेल तर क्लोरो, फ्लोरीन असेल तर फ्लोरो, आयोडीन असेल तर आयोडो, सायनाईट असेल तर सायनो. या ठिकाणी नायट्रेट असेल तर नायट्रो, नायट्रिटो, NO2 असेल तर नायट्रो. बघा लक्षात, नायट्रेटो, नायट्रिटो, नायट्रो. OH असेल तर हायड्रॅक्झो थायोसायनो, आयसोथायोसायनो. आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे, या ठिकाणी सल्फेटो, कार्बनेटो आणि या ठिकाणी ऑक्झॅलेटो. या ठिकाणी फक्त आणि फक्त मित्रांनो हे 3 लोक असे आहे, या ठिकाणी आपल्याकडे हे 3 लोक असे आहे, म्हणून सगळ्यात खाली लिहिलेले आहे मी. हे 3 लोक असे आहे की याच्यावर 2 निगेटिव्ह चार्ज येतो आहे. किती येतो आहे, 2 निगेटिव्ह चार्ज. म्हणजे याच्यावर तिघांवर 2 निगेटिव्ह चार्ज येतो आहे. आणि सर्वचे सर्व जे आहे यांच्यावर, हे सर्वचे सर्व आहे यांच्यावर प्लस म्हणजे काय 1 निगेटिव्ह चार्ज येतो आहे. म्हणजे काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ऑक्सिडेशन स्टेट काढण्यासाठी या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला माहीत होईल की आपल्याला 2 कोणाचे घ्यायचे आहे, 1 कोणाचा निगेटिव्ह चार्ज घ्यायचा आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. फक्त तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, हे 3 लोक जे आहे SO4, CO3, C2O4 म्हणजे हे 3 जे आहे यांना काय करायचं आपल्याला, या ठिकाणी आपला एक लक्षात घ्यायचं आहे की आपण या ठिकाणी काय करणार आहे, या तिघांना निगेटिव्ह चार्ज घेणार आहे, 2 निगेटिव्ह चार्ज घेणार आहे, बाकीच्यांना सर्वांना 1 प्लस निगेटिव्ह चार्ज घेणार आहे. 1 प्लस नाही म्हणणार आपण, 1 निगेटिव्ह चार्ज घेणार आहे. ठीक आहे, 1 प्लस म्हणणार नाही आहे, 1 निगेटिव्ह चार्ज म्हणणार आहे. आता याच्यामध्ये काही न्यूट्रलसुद्धा आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या. न्यूट्रल मेटल आहे या ठिकाणी अमोनिया, या ठिकाणी CO, कार्बन मोनॉक्साईड, वॉटर आणि ENला म्हणतात इथिलीन डायअमाइन असं याचं नाव होतं आहे मित्रांनो. जर लक्षात घ्या, या ठिकाणी हे 3 लोक जर आपल्याला मिळत असेल तर याचा अर्थ असा आहे हे सर्व काय आहे, न्यूट्रल आहे. पण तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट, या चौघांवर हे 4 लोक आणि हे 3 लोक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, जेणेकरून याच्यावर 2 निगेटिव्ह चार्ज आहे, बाकी सर्व 1 निगेटिव्ह चार्ज आहे, बरोबर. आणि या ठिकाणी या चौघांवर एकही चार्ज नाही आहे, म्हणजे हे चौघं जे आहे याच्यावर काय आहे, 0 चार्ज आहे. म्हणजे काय हे काय न्यूट्रल आहे मित्रांनो, 0 चार्ज आहे, म्हणजे याच्यावर काहीच चार्ज दिलेला नाही आहे. पण तुम्ही जर या ठिकाणी पाहता तर या ठिकाणी तुम्हाला चार्ज दिसून पडते आहे. तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. या ठिकाणी मग न्यूट्रलचे नाव बदलतात. या ठिकाणी अमाइन होते, अमाइनचं स्पेलिंग लक्षात घ्या मित्रांनो, AMINE असं आहे. तर या ठिकाणी अमाइन MINE येतो आहे. या ठिकाणी कार्बन मोनॉक्साईड आहे, आता कार्बोनिल असं होते आहे. या ठिकाणी ॲक्वा होते आहे. आणि या ठिकाणी इथिलीन डायअमाइन जे आहे, EN म्हणजे इथिलीन डायअमाइन जे आहे हे ॲज इट इज राहणार आहे. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी होत्या. तुम्ही याचासुद्धा एकदा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बाकीच्या गोष्टीला जड जाणार नाही.
ठीक आहे, मी थोडं बाजूनी करतो आहे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, चला बघा. आता मी थोडं तुम्हाला एक्झाम्पलनी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आता बऱ्याच गोष्टी होत्या याच्यामध्ये मित्रांनो. पुन्हा बघा, लक्षात घ्या. या ठिकाणी जर आपल्याला सेंट्रल मेटल ॲटम आहे आणि बघा लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज जी मिळतील मित्रांनो, त्यालाच आपण काय म्हणतो आहे, ऑरमध्ये त्यालाच आपण काय म्हणतो आहे, 3D सिरीज असं म्हणतो आहे मित्रांनो. मग या 3D सिरीज आणि फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज म्हणजे दोन्ही एकच आहे. आणि या ठिकाणी आपल्याला माहीत आहे याचा ॲटॉमिक नंबर 21 आपल्याला काय मिळते आहे, 30 ॲटॉमिक नंबरपर्यंत आपल्याला फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज किंवा 3D सिरीज आपल्याला मिळते आहे. म्हणजे काय, स्कॅन्डियमपासून तर झिंकपर्यंत, मॅक्झिमम ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट हा तुमचा चॅप्टर तुम्हाला तुमच्या संबंधित शिक्षकांनी शिकवलाच असेल. पण तुम्हाला फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज पूर्ण माहीत असणे अत्यंत गरजेचं आहे. की त्या ठिकाणी मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो. काय होते आहे, कारण का या ठिकाणी हे 2 लोक सोडले म्हणजे काय, हे एस ब्लॉकमधले आहे. मग काय येतो आहे, डी ब्लॉक येतो आहे आपल्याकडे. कारण का सायन्स टीचर व्हेरी क्रेझी मॅन फेकोनिकू झिंक, म्हणजे या ठिकाणी आपल्या 30चे 30ही मित्रांनो सगळे आपल्याला मिळते आहे. आता लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना मी टीच करतो आहे, ज्या लोकांना मी शिकवतो आहे, त्यांना सगळ्यांना माहीत आहे की सरांनी कशा पद्धतीने शिकवलेलं आहे. आता हे बाकीचं जे आहे ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन सिरीजला शिकवायला वेळ नाही आपल्याकडे. आपण जर ते घेतो आहे तर हा पोर्शन आपला राहून जाईल. मग लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला बघा लक्षात घ्या, तर कॅटायन जर असेल तर एटे म्हणजे काय, ॲल्युमिनेटे, कोबाल्टे, युरेटे, मॅग्नेटे, प्लुटोनेटे, क्युप्रेटे, फेरेटे, निकलेटे आणि झिंक एटे हे अशा पद्धतीत नाव आहे. आणि या ठिकाणी याचे कॉमन नेम जे आहे, जे आपण पाहतो आहे पिरियोडिक टेबलमध्ये ते. आणि जर हे कॅटायन असेल तर याला ATE, लक्षात घ्या मित्रांनो, ATE हे आपल्याला वर्ड लावायचं आहे. हे तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, पण टेक्स्टबुकमधलं वाचल्यानंतर तुम्हाला कळणार नाही. यासाठी मी तुम्हाला ह्या साध्या सोप्या इझी ट्रिक सांगत आहे. जर लक्षात घ्या, पुन्हा तुमच्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये लिगेंड जर असेल मित्रांनो, EN/2 जर असेल, EN/2 याला 22 असं म्हणायचं. मग सर आम्ही डायअमाइन असं लिहू शकत नाही का? नाही, बिलकुल लिहू शकत नाही. कारण की IUPACने आपल्याला सांगितलं आहे किंवा वर्नर भाऊसाहेबांनी सांगितलं आहे, या इथिलीन डायअमाइनमध्ये आधीच डाय हा शब्द येतो आहे. डाय आल्यामुळे आपण पुन्हा डाय लावू शकत नाही. म्हणून या ठिकाणी काय 22 असा आपल्याला वर्ड लावायचा आहे. जर 3 जर असेल तर ट्राईस आपल्याला लावायचं आहे. आणि EN/4 जर असेल तर या ठिकाणी टेट्रा कीस लावायचं मित्रांनो. कीस, तुम्ही त्या कीसवर जाऊ नका, तर आपण खोबरा कीसवर येऊ. ठीक आहे, तर टेट्रा कीसवर येतो आहे. 5 जर असेल तर EN/5 जर असेल तर पेंटा कीस येतो आहे, लक्षात घ्या मित्रांनो. आणि आपण अभ्यासामध्ये फक्त खोबरा कीसचा विचार करायचा, कारण की आपलं अभ्यासाचं वय आहे आणि या ठिकाणी आपल्याला फोकस करायचा आपल्या अभ्यासावर. ठीक आहे, आता आपण काही एक्झाम्पल घेऊ, जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टी, तुम्ही याचासुद्धा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या नोट्समध्ये बघा लक्षात घ्या, तुम्ही पेन आणि बुक घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी व्हिडिओ पाहताना तुम्हाला नोट डाऊन करता येईल. आणि याचा एक स्क्रीनशॉट घ्या. चला, आता बघा मित्रांनो, लक्षात घ्या, मी तुम्हाला एक नवीन सांगतो आहे की या ठिकाणी आपल्याला जर याचा IUPAC नेम घ्यायचा आहे एखाद्या कंपाऊंडचा, तर कशा पद्धतीने घेऊ शकतो आपण. बघा कशा पद्धतीने घेऊ शकतो. मी एक एक्झाम्पल लिहितो आहे मित्रांनो. काय एक्झाम्पल आहे बघा. याचा आधी आपल्याला एक्झाम्पल घेत असताना आपल्याला IUPAC नेम सोबत ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला काढायची आहे. आपलं एक पहिलं नाव आहे, एक कंपाऊंड आहे. एक्झाम्पल घेतो आहे, एक्झाम्पल्स आहे आपले NiCN/4. बघा मित्रांनो, याचा हायब्रिडायझेशन नेक्स्ट पिरियडमध्ये आपण किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हायब्रिडायझेशन शिकणार आहे. एवढं साधं आणि सोप्या पद्धतीनं की या ठिकाणी मी याच्या आधीसुद्धा हायब्रिडायझेशनचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, पण तो तुम्हाला CETमध्ये JEEमध्ये मेन जे आहे आपलं त्याच्यामध्ये तुम्हाला कामी पडू शकते. पण जेव्हा तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये हायब्रिडायझेशन विचारलं जाते एखाद्या कंपाऊंडचं, याचा हायब्रिडायझेशन काय राहणार आहे,
कशा पद्धतीने राहणार आहे, तर तुम्हाला ते सुद्धा आलं पाहिजे. यासाठी तुम्हाला जवळपास 3 मार्क्सला तो पोर्शन येतो, म्हणजे सेक्शन सीमध्ये येतो. तर तेही आपण व्यवस्थितरित्या हायब्रिडाइजचा एक व्हिडिओ करणार आहे, जेणेकरून तुम्हाला तो इझी पद्धतीने समजणार. बघा लक्षात घ्या मित्रांनो, याच्यावर 2 निगेटिव्ह चार्ज आहे. आता याचा अर्थ असा नाही की याच्यावर 2 निगेटिव्ह चार्ज आहे. निकेलची ऑक्सिडेशन स्टेट, म्हणजे आपण ऑक्सिडेशन स्टेट कोणाची काढतो आहे, निकेलची, सेंट्रल मेटल ॲटमची. मग याचा अर्थ असा नाही मित्रांनो, बायलक राहते कधी कधी की या ठिकाणी आपल्याला 2 निगेटिव्ह चार्ज आहे तर याची ऑक्सिडेशन स्टेट 2च राहणार. हे बाय चान्स राहते, पण नेहमी असं नसते, कारण की आपल्याला ते काढणे आवश्यक असते. बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, या कंपाऊंडची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. तर मी या ठिकाणी लक्षात घ्या, NiCN/4 आणि कॉम्प्लेक्सवर आहे 2 निगेटिव्ह चार्ज. लक्षात घ्या मित्रांनो, मला काय करायचं आहे, निकेलची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. मी या ठिकाणी X कन्सिडर करतो, प्लस माझ्याकडे किती नंबर ऑफ लिगेंट आहे, तर 4 नंबर ऑफ लिगेंट आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, जो लिगेंट आहे हा सायनाइट आहे. हा काय आहे, सायनाइट आहे, जो तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला आहे, किंवा आता मी तुम्हाला दाखवून देतो, तुमच्या लक्षात येईल बऱ्याचशा गोष्टी. कुठे गेलो रे बाबा, हां मिळालं. तुमच्या लक्षात येईल, सायनाइटवर 1 निगेटिव्ह चार्ज आहे मित्रांनो. या ठिकाणी काय आहे, 1 निगेटिव्ह चार्ज आहे. सायनाइटवर काय आहे, 1 निगेटिव्ह चार्ज आहे मित्रांनो. मग या ठिकाणी काय करणार, मी फक्त 1 लिहिणार. लक्षात घ्या, मी काय करणार या ठिकाणी, फक्त आणि फक्त मी या ठिकाणी 1 लिहिणार, into -1 इज इक्वल टू अल्जेब्रिक सम दी पॉवर ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट. या ठिकाणी जेवढा चार्ज असेल तेवढं मी काय करतो आहे, या ठिकाणी लिहितो आहे. मग याची ऑक्सिडेशन स्टेट काढत असताना लक्षात घ्या मित्रांनो, X-4 इज इक्वल टू -2, X इज इक्वल टू 4 - 2, X इज इक्वल टू +2. बघा लक्षात घ्या मित्रांनो, काय झालं आहे, निकेलची ऑक्सिडेशन स्टेट किती आली आहे मित्रांनो, 2 आली आहे. तर मग आपल्याला हे अशा पद्धतीने न लिहिता आपल्याला कसं लिहावं लागेल, रोमन आकड्यामध्ये 2 लिहावं लागेल. आता लक्षात घ्या, आपण याच्या आधी ट्रिक शिकलो होतो की या ठिकाणी याचं नाव कसं लिहायचं. तर या ठिकाणी आपल्याला मित्रांनो आधी लिगेंडचं नाव लिहायचं गरजेचं आहे, कारण या लिगेंडचं नाव. आता लिगेंड आपल्याकडे किती नंबर ऑफ लिगेंड आहे, 4 नंबर ऑफ लिगेंड आहे. तर आपण त्याला काय म्हणणार आहे, टेट्रा. त्याला काय म्हणणार आहे मित्रांनो, आपण टेट्रा. कोण आहे आपल्याकडे, तर सायनाइट आहे. तर याला काय करणार, आपण सायनो लिहिणार. काय लिहिणार, सायनो. लिहिलं सायनो, टेट्रा सायनो. का बरं, कारण की 4 नंबर ऑफ सायनाइट आहे माझ्याकडे, तर मी याला सायनो लिहिणार. लक्षात घ्या मित्रांनो, सायनो. बरोबर. आता या ठिकाणी माझ्याकडे काय आहे, या ठिकाणी सेंट्रल मेटल ॲटम आहे, निकेल आहे. तर या ठिकाणी काय लिहिणार मी, निकलेटे. काय लिहिणार आहे, आणि याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा स्पेस नसून या ठिकाणी मला डायरेक्ट लिहावं लागेल. काय लिहायला, LETE, निकलेटे. आलं लक्षात. म्हणजे काय, हा लिगेंड, हा सेंट्रल मेटल ॲटमचं नाव, प्लस या ठिकाणी ATE प्लस ऑक्सिडेशन स्टेट. काय ऑक्सिडेशन स्टेट आहे मित्रांनो, सेकंड ऑक्सिडेशन स्टेट आहे. या ठिकाणी सेकंड ऑक्सिडेशन स्टेट लिहिली, आणि हा काय आहे, ॲनायन असो की कॅटायन असो, तर हा आहे. आणि या ठिकाणी आयन लिहिणे अत्यंत गरजेचं आहे. आलं का लक्षात, आलं नसेल लक्षात तर आपण आणखीन काही एक्झाम्पल घेणार आहे. ठीक, आता पुन्हा आपण एक एक्झाम्पल घेऊ, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल. बघा लक्षात घ्या मित्रांनो, एक सेकंड एक्झाम्पल घेतो आहे. बघा काय एक्झाम्पल आहे, CO कोबाल्ट, C2O4. लक्षात घ्या मित्रांनो, C2O4चं नाव काय आहे, बरोबर आहे, कार्बोनेटे. असं होईल का, नाही, ऑक्झॅलेटे. काय होईल, ऑक्झॅलेटो. काय होईल, ऑक्झॅलेटो नाव होईल. आणि या ठिकाणी आपल्याला मिळते आहे किती नंबर ऑफ लिगेंड आहे, 3 नंबर ऑफ लिगेंड. आणि याच्यावर सुद्धा काय आहे, 3 निगेटिव्ह चार्ज आहे. किती आहे, 3 निगेटिव्ह चार्ज. आता लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी मी काय करतो आहे, या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी काय करतो आहे, याचा ऑक्सिडेशन स्टेट मी इकडल्या साईडने काढतो आहे. चला ठीक आहे, या ठिकाणीच काढतो, म्हणजे तुम्हाला थोडं बरं होईल. इथे लक्षात घ्या, मी पुन्हा लिहितो आहे याला. ठीक, नाही तर सरळ इथेच करतो आहे. X प्लस किती नंबर ऑफ लिगेंड आहे, 3 नंबर ऑफ लिगेंड आहे. लक्षात आलं, 3 नंबर ऑफ लिगेंड आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की जर त्याच्यावर किती नंबर ऑफ चार्ज आहे,
कोणावर तर ऑक्झॅलेट जो आहे त्याच्यावर किती नंबर ऑफ चार्ज आहे, तर याच्यावर 2 निगेटिव्ह चार्ज आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं कोणाकोणावर निगेटिव्ह चार्ज आहे मित्रांनो. 2 निगेटिव्ह चार्ज कोणाकोणावर आहे, तर मी म्हटलेलं होतं C2O4, नंतर आहे CO3, नंतर आहे SO4. या सगळ्यांवर, या तिघांवर 2 निगेटिव्ह चार्ज येतो. हे ट्रिक आहे मित्रांनो, या तिघांवरच येतो, बाकी सगळ्यांवर 1 निगेटिव्ह चार्ज आहे, 1च निगेटिव्ह चार्ज आहे. इज इक्वल टू द ऑल्जेब्रिक सम ऑफ दी स्क्वेअर ब्रॅकेट जे असेल ते x इज इक्वल टू -6 इज इक्वल टू -3. x इज इक्वल टू 6 - 3, x इज इक्वल टू +3. बघा लक्षात घ्या मित्रांनो, कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट किती आली, तर 3 आली. तर कोणची लिहिणार, तर रोमन आकड्यामधले 3 लिहिणार. आलं का लक्षात. आता याचा IUPAC नेम करायचं मित्रांनो आपल्याला, तर लक्षात घ्या IUPAC नेम काय होणार याचं, काय होईल IUPAC. 3 माझ्याकडे काय आहे, ऑक्झॅलेटो आहे. काय आहे, 3 ऑक्झॅलेटो. 3 असल्या कारणाने काय करणार, टेट्रा होईल का, ट्राय होईल. काय होईल, ट्राय. 4 असले तर टेट्रा, 3 असले तर ट्राय. काय होणार आहे, ऑक्झॅलेटो. काय होणार, ऑक्झॅलेटो कोबाल्ट. काय होईल, कोबाल्टे. काय होणार, कोबाल्टे. कोबाल्टे बरोबर आहे, कोबाल्टेट बरोबर आहे, कोबाल्टेट. नंतर आहे ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, 1 2 3 ऑक्सिडेशन स्टेट आहे. आणि याच्यावर काय लिहिणार आहे, ONE आयन लिहिणार आहे. म्हणजे आपल्या अशा पद्धतीनं झाली आहे. हे सर्वात सोपं आणि इझी होतं. आता तुम्ही एक लक्षात घ्या, या ठिकाणी जेवढा नंबर ऑफ चार्ज आहे मित्रांनो, जेवढा नंबर ऑफ चार्ज आहे तेवढी त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे, इथपर्यंत बरोबर आहे. पण हे बाय लक तुम्हाला मिळते आहे, सर्वच ठिकाणी असं मिळणार असं आवश्यक नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला नंतर एक ट्रिक सांगणार मी. जर आपल्याकडे कॅटायन जेवढे नंबर ऑफ कॅटायन, बरं लक्षात का, आता नेक्स्ट एक्झाम्पल घेतो आहे, नंतर तुमच्या लक्षात येईल. 3rd नंबरचं एक्झाम्पल घेतो आहे, Na3 सोडियम आणि इन ब्रॅकेट CONO2/6 आणि याच्यावर एकही चार्ज नाही मित्रांनो. आता याची ऑक्सिडेशन स्टेट कशी काढणार, आपल्याला काढायची आहे कोबाल्टची. कोणाची काढायची आहे, कोबाल्टची. या ठिकाणी कॉम्प्लेक्स कंपाऊंड वेगळा होता, या ठिकाणी कॉम्प्लेक्स कंपाऊंड वेगळा होता. पण तुम्हाला एक ट्रिक सांगतो, जेवढे नंबर ऑफ कॅटायन असेल, म्हणजे काय, या ठिकाणी सोडियमला आपण काय म्हटलेला X, आणि X काय होता, आपला कॅटायन होता. लक्षात आलं का तुमच्या, जेव्हा आपण आधी सुरुवातीला घेतलं होतं तशा पद्धतीने. जेवढे नंबर ऑफ कॅटायन असेल तेवढा त्याचा चार्ज असतो आणि तेवढीच त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते. म्हणजे का कोबाल्टची नियर अबाउट या ठिकाणी 3+ ऑक्सिडेशन स्टेट निघणार. मग सर आता कशी निघणार, काय निघणार, तर लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. या ठिकाणी बघा, मी अशा पद्धतीने सॉल्व करतो. लक्षात द्या, सगळ्यांनी लक्ष द्या. बघा लक्ष द्या, या ठिकाणी काय होते आहे, सोडियमनी 3 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कोणाला डोनेट केले, कोणाला, कॉम्प्लेक्स कंपाऊंडला. तर या ठिकाणी 3Na पॉझिटिव्ह चार्ज येणार बरोबर. या ठिकाणी कॉम्प्लेक्स कंपाऊंडला CONO2/6 आणि 3 दिले आहे, ते हा काय करणार, 3 इलेक्ट्रॉन घेणार बरोबर का नाही. आता लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला कॉम्प्लेक्स कंपाऊंडची कोणाची ऑक्सिडेशन स्टेट काढायची मित्रांनो, या कॉम्प्लेक्स कंपाऊंडची. याच्यासोबत काही लेनदेन आहे का आपल्याला, नाही, दूरपर्यंत लेनदेन नाही. फक्त आपल्याला याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची या कॉम्प्लेक्स कंपाऊंडची. तरी याला लक्षात घ्या, मी कशा पद्धतीने सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो आहे. कोणाला, कोबाल्टला X कन्सिडर करतो, प्लस किती नंबर ऑफ लिगेंट आहे माझ्याकडे, 6 नंबर ऑफ लिगेंट आहे, इनटू NO2 मी तुम्हाला आधीच सांगितलं मित्रांनो, लक्षात घ्या, 1 2 3 हे 3च लोकांवर 2 निगेटिव्ह चार्ज आहे, बाकी सगळ्यांवर 1 पॉझिटिव्ह चार्ज आहे. 1 पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि न्यूट्रल तर 4 लोक आहे. न्यूट्रल कोणकोणचे आहे, H2O आहे, NH3 आहे, EN आहे, पुन्हा कोण उरलेला आहे आपल्या याच्यामधला, तर या ठिकाणी CO जो आहे हा आपला एक जो आहे, म्हणजे का कार्बन मोनॉक्साईड. हे काय आहे, हे 4 लोक हे जे आहे हे काय मित्रांनो, न्यूट्रल आहे. हे तुम्हाला एवढं लक्षात ठेवणं आहे, बाकी सगळं इझी आहे, हेच महत्त्वाचं आहे. आता लक्षात घ्या, X आणि 6 नंबर ऑफ लिगेंड, NO2वर कोणचा चार्ज आहे, 1- चार्ज आहे, 1- चार्ज इज इक्वल टू
अल्जेब्रिक सम ऑफ दी स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे याच्यावर जो काही चार्ज असेल तो मी या ठिकाणी लिहिला. आता पहा, मी तुम्हाला आधी म्हटलं होतं याची ऑक्सिडेशन स्टेट +3 निघणार, ते 100% निघणार. x -6 इज इक्वल टू -3 x इज इक्वल टू 6 -3 x इज इक्वल टू +3 निघाली. बघा आलं का नाही. आता लक्षात घ्या मित्रांनो, याचा आपल्याला IUPAC नेम घ्यायचा आहे. मग मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं होतं, जर कॉम्प्लेक्स कंपाऊंडच्या आधी कोण येत असेल, कॅटायन येत असेल, तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, तर कॅटायनचं नाव लिहिणं आवश्यक आहे. काय लिहिणं आवश्यक आहे? कॅटायनचं नाव काय आहे? सोडियम आहे. तो किती नंबर ऑफ आहे? 3 आहे, 2 आहे, 4 आहे, त्याच्यासोबत लेणं देणं नाही आहे. फक्त आपल्याला कॉम्प्लेक्सच्या समोर असणारा कॅटायन त्याचं नाव लिहिणे आहे. त्याचं नाव काय आहे? आपल्याला सोडियम. काय आहे? सोडियम. लक्षात घ्या, सोडियम. 3 नंबर आहे का 4 नंबर आहे? काही लेनदेन नाही. माझे थोडे अक्षर बारीक होऊन राहिले, पेन थोडा वेगळा आहे आणि तशी माझी हँडरायटिंग थोडी घाणेरडी आहे, तर थोडंसं ॲडजस्ट करायचं. तर लक्षात घ्या, 6 नंबर ऑफ लिगेंड आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करणं आहे मित्रांनो, सोडियम लिहिलं आपल्या रूलनुसार, म्हणजे आपण जे पाहिले होतं, सिलेक्ट दी लॉंगेस्ट कार्बन चेन, लेस नंबर ऑफ फंक्शन ग्रुप, अशा पद्धतीचे नाही आहे. कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये आपल्या सर्वात सुरुवातीला जर आपल्याकडे हा एक्स कॅटायन आहे, या ठिकाणी आपला सेंट्रल मेटल ॲटम आहे, या ठिकाणी लिगेंट आहे. किती नंबर ऑफ लिगेंट आहे? 6 नंबर ऑफ लिगेंट आहे. तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की या ठिकाणी तुम्हाला लिगेंटचं नाव आधी लिहायचं, नंतर सेंट्रल मेटल ॲटमचं. जर तो कॅटायन असेल तर त्याला ATE लागते. म्हणजे हा कॅटायन आपल्याला मिळाला तर त्या सेंट्रल मेटल ॲटमचं नाव काय होणार आहे? ATE लागणार आहे. तर या ठिकाणी सोडियम 6 नंबर ऑफ लिगेंट आहे, तर मी याला लिहितो आहे हेक्झा. का लिहितो आहे? हेक्झा. तर माझ्याकडे काय आहे? याचं नाव काय आहे? याचं नाव नायट्रिटो की नायट्रो? नायट्रो. काय होणार आहे? नायट्रो. नायट्रो झालेलं आहे मित्रांनो, लक्षात आलं? नायट्रो. आता सेंट्रल मेटल ॲटमचं नाव काय आहे? कोबाल्ट आहे. काय आहे? कोबाल्ट. कोबाल्ट. आता याला ATE लागणार आहे. कोबाल्ट. ATE काय झालं आहे? कोबाल्टे. काय झालं आहे? ऐकायला थोडं वेगळं वाटते, पण तरी पण कोबाल्ट. कोबाल्टला ATE लागलेला आहे, कोबाल्टे. नंतर आहे याच्यावर कुठला चार्ज आहे का मित्रांनो? आपल्याला फक्त आपण ऑक्सिडेशन स्टेटसाठी याच्यावर चार्ज घेतलेला होता. कशा पद्धतीने बायफर्गेट केलं होतं हे तुम्हाला सांगतो आहे. IUPAC नेम आपल्याला याचं करायचं आहे, याचं नाही. लक्षात घ्या, याचं IUPAC नेम नाही, आपण याचा IUPAC नेम करतो आहे या कंपाऊंडचं. तर सोडियम लिहिलेलं आहे, लक्षात आलं? सोडियम. नंतर हेक्झा 6 असल्याकारणाने कोण? नायट्रो. नंतर कोण? कोबाल्ट. कोबाल्टला आपण ATE लावलेला आहे. आणि या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट काय आलेली आहे? +3 आलेली आहे. तर +3 लिहिलं मित्रांनो, आणि या ठिकाणी फुल स्टॉप. या ठिकाणी आयन वगैरे लिहायची गरज नाही आहे. आलं लक्षात? आलं का लक्षात? असंच याच्या आधी अजून आपण एक एक्झाम्पल करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला येईल. एक्झाम्पल आहे मित्रांनो, एक्झाम्पल आहे म्हणजे तुमच्या याच्या आधी टेक्स्टबुकमध्ये सुद्धा एक एक्झाम्पल होते. सगळे एक टेक्स्टबुकमधलं एक्झाम्पल आहे. कशा पद्धतीने सॉल्व करतो आहे, ऑक्सिडेशन स्टेट कशी काढतो आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. K3 Al ॲल्युमिनियम आहे मित्रांनो. C2O4 बाय 3 कॉम्प्लेक्सवर कुठला चार्ज नाही आहे. पण मी तुम्हाला याच्या आधी ट्रिक सांगितली मित्रांनो, जर कॅटायन आधी असेल म्हणजे काय, कॉम्प्लेक्सच्या समोर जो कोणी असेल, कितीही नंबर ऑफ असेल, जेवढं नंबर ऑफ म्हणजे काय, या ठिकाणी 3 असेल, 2 असेल, 4 असेल, 5 असेल, जे काही असेल तेवढी ऑक्सिडेशन स्टेट येते कोणाची? सेंट्रल मेटल ॲटमची. ट्रिक आहे लक्षात. आता त्याला प्रूफ करून पाहू आपण कशा पद्धतीनं होते. आता याला आधी बायफर्गेट करावं लागेल. बायफर्गेट अशा पद्धतीने करतो आहे मित्रांनो, बायफर्गेट करतो आहे. याने काय केलं? पोटॅशियमने याने काय केलं आहे? इलेक्ट्रॉन डोनेट केलं. 3 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दिले, तर याच्यावर काय येणार? 3 पॉझिटिव्ह चार्ज येणार. कॉम्प्लेक्स कंपाऊंड ॲल्युमिनियम C2O4 बाय 3 आणि कॉम्प्लेक्सवर चार्ज येणार 3 निगेटिव्ह चार्ज. काय येणार? 3. कारण की याने काय केलं? 3 इलेक्ट्रॉन दिले कॉम्प्लेक्सला, कॉम्प्लेक्सवर निगेटिव्ह चार्ज आला, बरोबर. आता आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट काढण्यासाठी हे मदत करणार. आता लक्षात घ्या, हे 2 एक्झाम्पल झाले, हे वेगळे 2 एक्झाम्पल घेतो मित्रांनो. आणि काय करा, नाही समजलं तर तुम्ही याला रिवाईज करा, व्हिडिओ पुन्हा बघा, पॉज करा, पुन्हा बघा. व्हिडिओ थोडा लेंदी होतो आहे, मला समजून राहिलं, पण हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. कारण की त्याच्या
शिवाय पर्याय नाही आहे. तरीही माझा व्हिडिओ खूप स्पीडने होतो आहे, कारण की जवळपास हा टॉपिक मी 2-2 दिवस घेतो आहे, जेणेकरून मुलांना समजलं पाहिजे. आता तुम्ही याला रिवाईज करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल. जवळपास आता 30-35 मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे, तरी पण तुम्हाला रिवाईज करणे आवश्यक आहे. आपल्याला लक्षात घ्या मित्रांनो, या कॅटायनसोबत काही लेणं देणं नाही आहे. आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट कोणाची काढायची आहे, या कॉम्प्लेक्स कंपाऊंडची. तर या ठिकाणी ॲल्युमिनियमला मी काय करतो आहे, एक्स कन्सिडर करतो नेहमीप्रमाणे. प्लस किती नंबर ऑफ लिगेंट आहे, 3 नंबर ऑफ लिगेंट आहे. आणि C2O4 काय आहे मित्रांनो, 2 निगेटिव्ह चार्ज आहे. तर या ठिकाणी काय करतो आहे, 2 निगेटिव्ह चार्ज. द अल्जेब्रिक सम ऑफ द स्क्वेअर ब्रॅकेट लिहिलं आहे. कळलं, लक्षात आलं. बघा लक्षात घ्या, पुन्हा लक्षात घ्या. x -3 3 2 -6 इज इक्वल टू -3. x इज इक्वल टू 6 - 3 x इज इक्वल टू +3. तुम्हाला आधीच म्हटलं होतं की जेवढा नंबर ऑफ चार्ज राहणार तेवढीच त्याची ऑक्सिडेशन स्टेट येणार, बरोबर का नाही. ह्या बऱ्याचशा गोष्टी बरेचसे लोक सांगत नाही. जेव्हा तुम्ही CETचे क्लास लावता किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही क्रॅश कोर्स लावतात, त्यावेळेस तुम्हाला तेच शिक्षक, तुम्हाला शिकवणारे तेच शिक्षक तुम्हाला ह्या गोष्टी सांगतात, कारण की त्यांना बल्कमध्ये स्टुडंट पाहिजे असते. पण या ठिकाणी काही गरजू विद्यार्थी आहे, त्या गरजू विद्यार्थ्यांसाठी मी व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून त्यांच्यासोबत तुम्हालासुद्धा फायदा हो. कारण की बरेचसे लोक कोचिंग अफोर्ड करू शकत नाही, बरेचसे लोक ट्युशनची फी क्रॅश कोर्स लावू शकत नाही, 2 वेळ जेवणाचीसुद्धा सोय नसते. अशा विद्यार्थ्यांसाठी, होतकरू विद्यार्थ्यांसाठी ह्या सर्व गोष्टी आहे मित्रांनो, लक्षात आलं. बघा आता या ठिकाणी आपण याचं नाव बनवणार. आपला ऑक्सिडेशन स्टेट मिळाली मित्रांनो, किती मिळाली, 3 मिळाली. याही ठिकाणी आपल्याला रोमन आकड्यामध्ये 3 मिळाले होते, बरोबर आहे. अरे बरोबर का नाही, या ठिकाणी आपल्याला 3 मिळालेली होती. आता आपल्याला IUPAC नेम याचं बनवायचं आहे. कसं बनवणार, मी आधीच तुम्हाला म्हटलेलं होतं. का आहे, याचं नाव काय आहे, K फॉर पोटॅशियम लिहितो आहे, पोटॅशियम. नंतर आहे लिगेंड, किती नंबर ऑफ लिगेंड आहे, 3 आहे. तर काय लिहिणार, ट्राय. कोण आहे मित्रांनो, ऑक्झॅलेटो. काय आहे, ऑक्झॅलेटो झाला. मग काय आहे, मग सेंट्रल मेटल ॲटम आहे. सेंट्रल मेटल ॲटमचं नाव काय आहे, ॲल्युमिनियम. काय आहे, ॲल्युमिनियम. तर याचं नाव काय होणार, ॲल्युमिनेटे. काय होणार, ॲल्युमिनेटे. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, ATE. याही ठिकाणी AT लागला होता. आता पुन्हा काय आहे, ऑक्सिडेशन स्टेट जे आहे किंवा ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो आणि फुल स्टॉप हे झालेलं आहे आपलं. तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज होता, आयन करायला पाहिजे होतं. नाही, याच्यावर चार्ज आहे का, याचा IUPAC नेम करतो आहे. हे फक्त कशासाठी होतं, ऑक्सिडेशन स्टेट काढण्यासाठी. याच्यावर जर तुम्ही विचार केला असेल, याच्यावर चार्ज आहे मित्रांनो, म्हणून मी या ठिकाणी आयन लिहिलेलं होतं. लक्षात आलं का, आयन. म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होईल. आता बघा, हे 2 वेगवेगळे नावं झाले. आता लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला आणखीन काही गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो माझ्या वेनी. आता तुम्हाला आणखीन कोणचं IUPAC नेम देऊ, वेगळं. हां चला ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्जवाला देतो. ठीक आहे, तुम्हाला कळेल मग त्याच्यानंतर. चला लक्षात घ्या. नंबर एक टाकतो आहे, CuNH3/4 आणि कॉम्प्लेक्सवर आहे 2 पॉझिटिव्ह चार्ज. आता याच्या आधी आपण सोडियम घेतलेला होता आणि या ठिकाणी आपण पोटॅशियमसुद्धा घेतला होता. तर त्यानंतर आपण दुसरं आणखीन एक्झाम्पल घेऊ, पण पहिले ते पॉझिटिव्हचं घेऊन घेऊ, म्हणजे तुमच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक, चला. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी काय होऊन राहिलेलं आहे, या ठिकाणी तुम्हाला एक मिळते आहे ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. याला बायफर्गेट करायची गरज नाही आहे, डायरेक्ट आपण काढू शकतो. काय होऊन राहिलं आहे, याला एक्स कन्सिडर करतो आहे. प्लस किती नंबर ऑफ लिगेंट आहे, 4 नंबर ऑफ लिगेंट आहे. हा NH3 जो आहे हा मित्रांनो, मी आधी सांगितलं तुम्हाला, कुठे गेलं, न्यूट्रल आहे. हा कोण आहे, हा न्यूट्रल आहे. लक्षात घ्या, हा न्यूट्रल असल्याकारणाने बघा, हा न्यूट्रल आहे. याच्यावर काय आहे, 1 2 3 4 हे 4 लोक काय न्यूट्रल आहे. याच्यावर तिघांवर काय निगेटिव्ह चार्ज आहे. न्यूट्रल चार्ज म्हणजे काय मित्रांनो, 0 चार्ज राहणार. काय राहणार, 0 चार्ज राहणार. हे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये तुम्ही बनवून घ्या,
जेणेकरून तुम्हाला उद्या चालून त्रास होणार नाही. लिहत चला मित्रांनो सोबत, स्क्रीनशॉट घेत चला. या ठिकाणी 0 चार्ज आहे, तर मी याला 0 लिहितो आहे, इज इक्वल टू अल्जेब्रिक सम इज इक्वल टू द +2. क्लिअर झालं. एक्स प्लस कोणत्याही संख्येला शून्याने मल्टिप्लाय केलं तर ॲन्सर 0 येतो. 4 × 0 इज इक्वल टू 0 इज इक्वल टू +2 आणि एक्स इज इक्वल टू +2. म्हणजे काय, आपली कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे हे आली आहे 2. आता लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी याचं नाव काय होणार, याच्यावर चार्ज आहे म्हणजे आयन होणार, बरोबर का नाही. आता या ठिकाणी हा जो आहे हा ॲनायनिक लिगेंट आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी ॲनायन आहे, याच्यावर चार्ज आहे, तर आयन लागणार. पण या ठिकाणी आपल्याला काय काय करणे अत्यंत गरजेचं आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता बघा या ठिकाणी काय होतं, 4 आहे, 4 म्हणजे काय, टेट्रा. कोण टेट्रा, तर या ठिकाणी काय आहे, अमोनिया आहे, तर याचं नाव होणार, हा ए असाच राहणार मित्रांनो. पुन्हा अमोनियाचा अम्माइन, MMIN, अम्माइन. लक्षात घ्या, हा ए वेगळा, हा ए वेगळा. हा टेट्राचा ए आहे, हा अमाइनचा. तुम्ही म्हणाल एकच लिहितो, जमणार नाही, 100% चुकणार. मग या ठिकाणी काय आहे, हा कॉपर आहे. लक्षात घ्या, कॉपर. याला क्युप्रेट लिहायचं का नाही, कारण की याच्यावर काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतात, आपण एटे लावलं असतं मित्रांनो. म्हणून मी आधी तुम्हाला म्हटलं होतं, जेव्हा आपलं सुरुवातीला मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं बेसिक गोष्टी, जर कॅटायनिक असेल तर एटे लागणार, बरोबर आहे. निगेटिव्ह चार्ज कॉम्प्लेक्सवर असेल तरच एटे लागणार, अदरवाईज सेंट्रल मेटल ॲटमला बाकी काही लागणार नाही, ॲज इट इज बाकीचं लिहायचं. ठीक आहे, ह्या गोष्टी म्हणून तुम्हाला म्हटलं होतं ते लिहून घेणे किंवा स्क्रीनशॉट घेणे आवश्यक आहे. आता लक्षात घ्या, या ठिकाणी काय आहे, एवढं झालं. ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, तर सेकंड आहे, लिहिली. आणि या ठिकाणी ONE आयन. इझी. एवढं सोपं होतं मित्रांनो, एवढं सोपं होतं, बरोबर का नाही. चला पुन्हा एक एक्झाम्पल घेतो, प्रत्येकाचे 2-2 एक्झाम्पल घेतो. चला दुसरं एक्झाम्पल घेतो आहे. हे सर्व एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुकमधले आहे, बरोबर. पण कशा पद्धतीने सॉल्व करायचे, ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची हे तुम्हाला माहीत नाही. आता लेंदी होता आहे व्हिडिओ, बस 2 एक्झाम्पल घेतो, 3 एक्झाम्पल घेतो, म्हणजे आणखीन ॲनायनिकचे एक्झाम्पल घेतो आणि मग नंतर स्टॉप करतो. फक्त कंटिन्यू बघा. PT काय होतं, याचं नाव लक्षात घ्यायचं, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, प्लॅटिनियम. लक्षात आलं. या ठिकाणी आहे En/2 आणि या ठिकाणी आहे SCN. आता लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी 2 लिगेंड आहे. या ठिकाणी काय आहे, 2 लिगेंड आलेले आहे सेंट्रल मेटल ॲटमला आणि याच्यावर काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज. आता याची ऑक्सिडेशन स्टेट काढणे आवश्यक आहे. नंतर IUPAC नेम, ऑक्सिडेशन स्टेट याची X प्लस 2 नंबर ऑफ लिगेंड. लक्षात घ्या मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, या ठिकाणी काय 2 माझ्याकडे काय आहे, इथिलीन डायअमाइन 2 लिहिलं, पण हा कोण आहे, न्यूट्रल आहे. कोण न्यूट्रल होतं, H2O न्यूट्रल होता, सोबत EN न्यूट्रल होता, सोबत CO न्यूट्रल होता, NH3 न्यूट्रल होता. हे 4 लोक जे आहे कोण होते, न्यूट्रल होते. याची ऑक्सिडेशन स्टेट काय राहणार, 0 राहणार, 0. मग N2 या ठिकाणी 0 लिहिला, मधामधात काय करायचं, प्लस टाकायचं, ॲडिशन करायची. थायोसायनाइड जो आहे आपल्याकडे काय आहे, 2 आहे, तर याची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे काय राहणार, -1, बरोबर का नाही. इज इक्वल टू द अल्जेब्रिक सम ऑफ दी स्क्वेअर ब्रॅकेट +2. या ठिकाणी +2 आहे, तर +2 लिहायचं, मायनस असेल तर मायनस लिहायचं. आता बघू आपण काय होते याची ऑक्सिडेशन स्टेट, मलाही माहीत नाही, काढण्याचा प्रयत्न करू. X प्लस 0 याने मल्टिप्लाय केलं 2नी, 0 -2 याने मल्टिप्लाय केलं -2 इज इक्वल टू +2. X इज इक्वल टू 2 + 2, X इज इक्वल टू +4. बघा लक्षात घ्या, काय आलं मित्रांनो, +4 ऑक्सिडेशन स्टेट आलेली आहे. कोणाची, तर PTची, प्लॅटिनियमची. ठीक आहे, आता याचं नाव लिहू, बरोबर. आता या ठिकाणी तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर चालावं लागेल, अल्फाबेटिकल ऑर्डर. आणि तुम्हाला या ठिकाणी ते सांगितलं होतं EN आलेलं आहे. तर या आता बऱ्याचशा लोकांना सांगितलं आहे की या ठिकाणी काय आहे, इथिलीन E आधी येतो, थायोसायनॅटो हा नंतर येतो, म्हणजे काय T नंतर येतो, E आधी येतो. तर आपल्याला E आधी लिहिणे म्हणजे काय, अल्फाबेटिकल ऑर्डर जो आपला ॲज पर IUPACने सांगितला आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर आधी लिहायचा आहे.
म्हणजे आपण काय करणार आहे, तर लिगेंडचं नाव आधी लिहिणार. तर कोणत्या लिगेंडचं नाव लिहिणार, तर इथिलीन डायअमाइन. मग बरेचसे लोक म्हणतात 2 आहे, तर सर आता मग डाय लिहू का, नाही डाय लिहायचं नाही. या ठिकाणी काय लिहायचं आहे, 22 काय लिहायचं आहे, 22 इथिलीन ENE डाय अमाइन. या ठिकाणी अमाइन जे आहे ॲज इट इज लिहायचं, डबल M लिहायचं नाही. या ठिकाणी लक्षात घ्या, डाय आलेला आहे म्हणून IPC म्हणतो आहे, किंवा आपले वर्नर भाऊसाहेब म्हणतात डाय एकदा लिहिला आहे म्हणून या ठिकाणी डाय येणार नाही. या ठिकाणी 22 लिहायचं असं त्यांचं म्हणणं आहे. हे महत्त्वाचं आहे, लिहून ठेवा. पुन्हा या ठिकाणी काय येणार, आता या ठिकाणी 2 आहे, तर या ठिकाणी येणार डाय. आता येणार डाय, हा लिगेंड वेगळा आहे. डाय कोण डाय, तर थायोसायनॅटो काय होणार आहे, थायोसायनॅटो. आणि नंतर येणार आहे लिगेंडचं नेम, म्हणजे का सेंट्रल मेटल ॲटमचं नेम प्लॅटिनम. आता प्लॅटिनेटे नाही होणार, कारण की याच्यावर काय आहे, मी तुम्हाला एकच सांगितलं आहे, X सेंट्रल मेटल ॲटम आणि लिगेंड जर असेल तर सेंट्रल मेटल नेमला ATE लावायचा. काय लावायचं, ATE. किंवा सेंट्रल मेटल ॲटम लिगेंड आणि लिगेंडवर जर निगेटिव्ह चार्ज असेल तर सेंट्रल मेटल ॲटमच्या नंतर ATE लावायचं. हे दोनच आहे मित्रांनो, हे दोनच महत्त्वाचे आहे की याला ATE लावायचं. कोणाला, सेंट्रल मेटल ॲटमला, अदरवाईज आपण लावायचं नाही. आणि या ठिकाणी काय येणार, सगळ्यात शेवटी ऑक्सिडेशन स्टेट लिहिल्यानंतर या ठिकाणी प्लसमध्ये आयन येणार. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता लक्षात घ्या, या ठिकाणी हे आपलं झालेलं आहे. आता तुम्हाला दुसरं एक IPC नेम शिकवतो आहे की जे कॅटायनिक आहे, म्हणजे का कॉम्प्लेक्सच्या समोरचं शिकलो, कॉम्प्लेक्सच्या नंतर जर आपल्याला एखादा आयन जर असेल तर त्याचं कसं करायचं, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. बस एक घेतो आहे, याला 2 घेतो आहे, फक्त 2 किंवा एकच घेतो आहे. बघा लक्षात घ्या, कोबाल्ट H2O आणि या ठिकाणी दुसरा लिगेंड आहे NH3/5 आणि कॉम्प्लेक्सच्या बाहेर आहे I3. लक्षात घ्या मित्रांनो. आता या ठिकाणी काय होणार, यालासुद्धा आपल्याला बायफर्गेट करणे आवश्यक आहे, कारण की हा ऑक्सिडेशन स्टेट काढायचे, ऑक्सिडेशन नंबर काढायचा मित्रांनो, असं निघणार नाही याची. आता याला कसं करतो आहे मित्रांनो, मी लक्षात घ्या, या ठिकाणी लक्षात घ्या, CO हे अशाच पद्धतीनं करायचं आहे. तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा रिवाईज करा व्हिडिओ. NH3/5 आणि कॉम्प्लेक्सवर लक्षात घ्या, ह्यानी काय केलं मित्रांनो, आयोडीननी 3 इलेक्ट्रॉन घेतले आहे, कारण की हा काय आहे, ॲनायनिक लिगेंड आहे. आणि समोर जर असेल तर कॅटायनिक आहे, तर हा काय आहे, ॲनायनिक आहे. तर ॲनायननी लिगेंड घेतलेले आहे, तर याच्यावर काय येणार, 3 पॉझिटिव्ह चार्ज येणार आणि याच्यावर आयवर काय येणार, 3 निगेटिव्ह चार्ज येणार. आलं का लक्षात? तुम्ही म्हणाल सर समोर लिहिलं का आणि मागं लिहिलं का, नाही तसं होत नाही. समोर लिहिलं का मागं लिहिलं का असं होत नाही, लक्षात घ्यायचं. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता लक्षात घ्या, याचा IPC नेम काढतो आहे सेंट्रल मेटल ॲटम X प्लस 1 नंबर ऑफ वॉटर आहे आणि हा न्यूट्रल असल्याकारणाने 0 प्लस 5 नंबर ऑफ माझ्याकडे काय आहे, लक्षात घ्या, 5 नंबर ऑफ माझ्याकडे काय आहे, अमोनिया आहे आणि तोही काय आहे, न्यूट्रल आहे. तर 0 इज इक्वल टू ऑल्जेब्रिक सम इज इक्वल टू +3 स्क्वेअर ब्रॅकेट X +0 इज इक्वल टू +3, X इज इक्वल टू +3 ऑक्सिडेशन स्टेट. लक्षात आलं, 1 2 3. आता अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमची ऑक्सिडेशन स्टेट बरोबर येईल. तुम्हाला मित्रांनो काही लाग येत असेल IPC नेम बरोबर करताना, पण तुम्हाला जर ऑक्सिडेशन स्टेट काढता येत नसेल तर तुमचं नाव चुकलेलं आहे, तुम्हाला एकही मार्क मिळणार नाही. आता लक्षात घ्या, ॲज पर IPC नेमनुसार आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी IPC नेम लिहायचं आहे, बरोबर का नाही. आता या ठिकाणी अमाइन हा आधी येतो आणि ॲक्वा नंतर येतो, AA येतो आहे, पण सेकंड नेमचा आपल्याला अल्फाबेट पाहायचा आहे. आता या ठिकाणी काय राहणार, या ठिकाणी आपल्याला ह्याही गोष्टीचा विचार करावा लागेल. तर या ठिकाणी P म्हणजे पेंटा, या ठिकाणी लिहितो आहे पेंटा, हे ॲज इट इज राहणार. अमाइनचा सुद्धा ए लिहावं लागेल, MMIN अमाइन. ठीक, नंतर काय राहणार लक्षात घ्या, कारण ॲक्वा
दुसरा लिगेंट आहे, एकच असल्याकारणाने AQUA ॲक्वा, बरोबर आहे. आता आहे कोबाल्ट आहे, तर काय लिहितो आहे कोबाल्ट, ऑक्सिडेशन स्टेट 3 लिहिली. आणि मला याची नाही काढायची आहे, IUPAC नेम याचं लिहायचं नाही, मला याचं लिहायचं आहे IUPAC नेम, बरोबर. तर या ठिकाणी फुल स्टॉप, आयन वगैरे काही येणार नाही. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपलं आजच्या तारखेमधलं ऑक्सिडेशन स्टेट आणि बाकीच्या गोष्टी संपलेल्या आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या ठिकाणी रिप्लाय करा का सर आम्हाला याच्यामध्ये थोडी अडचण आहे. तुम्हाला 100 नाही 200% हे तुम्हाला कळेल. आणि सगळ्यांनी काय करा, याला आवर्जून बघा मित्रांनो, एक नाही दोनदा, दोन नाही तीनदा, कारण की हे तुम्हाला 3 मार्कासाठी तुम्हाला कव्हर करायला कमीत कमी 2 मार्क्स मित्रांनो, कमीत कमी 2 मार्क्स आणि जास्तीत जास्त 3 मार्क्ससाठी. आणि सोबतच तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्या, ऑक्सिडेशन स्टेट आणि IUPAC नेम हे तुम्हाला महाराष्ट्र CETमध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याचदा विचारलं जाते. हे खूप महत्त्वाचं आहे. आता JEEचे जो पेपर झालेला आहे मित्रांनो, आता ॲडव्हान्समध्ये सुद्धा बऱ्याचशा लोकांना विचारलं जाईल. म्हणून तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे की ऑक्सिडेशन स्टेट कशा पद्धतीने काढायचे, काय काढायचे. याच्या आधीसुद्धा मी एक ऑक्सिडेशन स्टेटचा एक साधा आणि सोपा एक हायब्रिडायझेशन प्लस हायब्रिडायझेशनचा व्हिडिओ बनवलेला आहे कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा, तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आणि हा जो आहे हाही एक महत्त्वाचा आहे. आता याच्यानंतर मी पुन्हा एक दुसरा ऑक्सिडेशन स्टेटवर हायब्रिडायझेशनवर मी पुन्हा एक व्हिडिओ बनवणार आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार. जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही काय करा, तुम्ही मला कॉमेंट्समध्ये, लक्षात घ्या, कॉमेंट्समध्ये मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो मित्रांनो, त्या एक्झाम्पलच्या IUPAC नेम तुम्ही मला ॲन्सर करा. RH NH3/3 SCN/3 याचं मला तुम्ही IUPAC नेम काढून दाखवा. ठीक, हे झालं एक एक्झाम्पल. एक दुसरं एक्झाम्पल देतो मित्रांनो तुम्हाला, FeCN/6 आणि याच्यावर चार्ज आहे 4 निगेटिव्ह चार्ज, याचंसुद्धा ऑक्सिडेशन स्टेट आणि IUPAC नेम काढून दाखवा. मला कॉमेंट्समध्ये याची वाट राहील मित्रांनो. जर तुम्ही हे ॲन्सर जर व्यवस्थित पाठवलं तर तुम्ही समजेल का नाही तुम्हाला आलेलं आहे. ओके, चला बाय, टेक केअर. आणि हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांसाठी होता, जेणेकरून जे लोक कोचिंग अफोर्ड करू शकत नाही, ज्या लोकांना कोचिंग मिळूच शकत नाही, कॉलेज व्यवस्थित होऊ शकत नाही किंवा त्यांचा अपडाऊनचा प्रॉब्लेम आहे, अशा गरजू विद्यार्थ्यांना तुम्ही हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि त्यांना थोडीशी हेल्प करा. ओके, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट्स अँड शेअर करा. थँक्यू मित्रांनो.